नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जसं की तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं मी, की मी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करणार आहे काही प्रोजेक्टची, स्पेशली म्हाडा पुणे मंडळातील जे काही प्रोजेक्ट आहेत त्याबद्दलची. आणि तर मी आता साईट व्हिजिट सुरू केलेले आहेत आणि जसं मी करतोय तसं मी व्हिडिओज तुम्हाला अपडेट अपलोड करत राहील आणि तुम्हाला त्याबद्दलचे अपडेट देत राहील. सो असाच आज जे काही मी शेअर करणार आहे ते आहे स्कीम क्रमांक 857. त्याचं नाव आहे स्पोर्ट्स सुलेमान. या प्रोजेक्ट बद्दलची साईट व्हिजिट मी केलेली आहे आणि तेथील तुम्हाला सध्याचं काय स्टेटस आहे, नेमकं काय आहे ते सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथे जाऊन जॉईन करू शकता. सो ॲक्च्युअल साईट व्हिजिटचा व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण थोडक्यात त्या प्रोजेक्ट प्रकल्पाबद्दलची माहिती घेऊयात. ऑलरेडी हा व्हिडिओ मी बनवला होता माहितीचा, बट इन केस तुम्ही बघितलं नसेल किंवा तुम्ही विसरले असाल तर एक रिकॅप म्हणून क्विकली मी तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल थोडक्यात माहिती देतो आणि त्यानंतर ॲक्च्युअल जो काही साईटचा व्हिडिओ ते तुम्हाला दाखवतो. सो स्कीमबद्दलची थोडक्यात माहिती तुम्ही इथे बघू शकता. सो इथे टोटल 70 फ्लॅट्स आहेत आणि सर्व 1 BHK फ्लॅट्स आहेत, ज्यांची की कॉस्टिंग 17 लाखापर्यंत जाते. पोझिशन 2027 पर्यंत आहे. आणि ही सेपरेट बिल्डिंग असेल म्हाडाची 19 फ्लोअरची. बाकीचे जे काही 3-4 टावर आहेत त्यांची 28 फ्लोअरची बिल्डिंग असेल. लोकेशन बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की मान हिंजवडी किंवा विप्रोल सर्कल पासून तुम्हाला फेसरीकडे तुम्ही जो जाताय तर त्या रोडवरती थोडंसं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर मास्टर प्लॅन मध्ये तुम्ही बघू शकता जी मार्क केलेली आहे ती आहे म्हाडाची बिल्डिंग आणि हे जे 3 टावर ते वेगळे प्रायव्हेट टावर्स आहेत आणि आजूबाजूला अम्युनिटी स्पेस आणि कॉमन एंट्री एक्झिट आहे सर्वांचा. सो एकच एंट्री एक्झिट आहे आणि फ्लोर प्लॅन हा एकदम उत्तम फ्लोर प्लॅन आहे. एका फ्लोअरवरती फक्त 4 फ्लॅट आहेत आणि 4ही फ्लॅटला कुठलीही एक सुद्धा वॉल कॉमन नाहीये. आणि किचनला तुम्हाला ड्राय बाल्कनी भेटेल, बेडरूमला आणि हॉलला तुम्हाला बाल्कनी भेटेल. सो बाल्कनी सुद्धा आहे आणि एकदम चांगला लेआउट म्हणता येईल अशा अशा प्रकारचा लेआउट तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बघू शकता 1 BHK ची 40 प्लस तुम्हाला प्राइसिंग आहे आणि रेंट जर 15च्या वरती तुम्हाला भेटू शकतो. आता ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ बघूयात आपण. सो हाय साईडचा व्हिडिओ आणि मी प्रोजेक्टच्या समोरच थांबलेलो आहे आणि हा अप्रोच रोड आहे. सध्या तो रोड एवढा विशेष नाहीये, बट इन फ्युचर जेव्हा इकडे लोकॅलिटी वाढेल तेव्हा तो रोड प्रॉपर करण्यात येईल. आणि या साईडला जॉय विलेजचा जो तुम्हाला झूम करून दाखवते हा जॉय विलेजचा प्रोजेक्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आपला ऍक्च्युअल प्रोजेक्ट. हे जे तुम्हाला जो 2 टावर दिसतात ते प्रायव्हेट टावर्स आहेत आणि या साईडला विलास जावडेकरचा प्रोजेक्ट आहे. आणि आता तुम्हाला दाखवते ऍक्च्युअल आतमध्ये गेल्यानंतर एंट्री करून तुम्ही बघू शकता की एंट्री केल्या केल्या जे हे तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर ती असेल म्हाडाचा टावर, जो की तुम्ही बघू शकता ग्राउंड फ्लोअरचं काम सुद्धा प्लेन झालंय. ग्राउंड फ्लोअरचं फर्स्ट फ्लोअरचं काम सुरू आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता ब्ल्यू रिज इथून दिसतो. जर तुम्हाला माहिती नसेल तर ब्ल्यू रिज टाउनशिप इथून तुम्हाला बघायला भेटू शकते. आणि हा जो आहे इकडनं तुम्हाला एंट्री असेल सर्व प्रोजेक्टसाठी. आणि हे तुम्ही बघू शकता अशा टाईपचं सिमिलर टाईपचं एलिव्हेशन तुम्हाला म्हाडाच्या बिल्डिंगला सुद्धा असू शकतं. आणि बाजूला जो आहे तो अम्युनिटी स्पेस त्यांनी दिलेला आहे. इन फ्युचर मे बी तिथे प्रोजेक्ट नवीन टावर सुद्धा ओपन करू शकतील, आय एम नॉट शुअर, बट सध्या तरी प्लॅनवरती त्यांनी अम्युनिटी दिलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता सध्याचं स्टेटस 2027 पर्यंत पोझिशन आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता 3 वर्ष अजून आहे पोझिशनला आणि अशा टाईपचं एलिव्हेशन असू शकतं. सो हे होतं सध्याचं स्टेटस या प्रोजेक्ट बद्दलचं. कारण की तुम्ही बघू शकता की फक्त ग्राउंड फ्लोअरचं काम सुरू आहे, त्यामुळे ऍक्च्युअल तुम्हाला फ्लोअर प्लॅन किंवा ऍक्च्युअल फ्लॅट बघता येणार नाहीये. बट यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की प्रोजेक्ट कसा आहे, लोकॅलिटी कशी, आजूबाजूला नेमक्या कुठल्या स्कीम्स आहेत आणि सध्याचं स्टेटस सुद्धा तुम्हाला समजलं असेल. सो हे होतं साईट व्हिजिटचा व्हिडिओ. पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन साईट व्हिजिटच्या व्हिडिओ सोबत. सो तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.